नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की केळी लागवड करताना केळी बेण्याची लागवड करावी की रोपाची लागवड करावी. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर, केळी लागवड करायची आहे, बेण्याची करावी की रोपाची करावी. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर बेण्याची केळी आपण लागवड करू शकतो किंवा रोपाची करू शकतो. यामध्ये थोडंसं कंपॅरिझन आहे किंवा थोडासा फरक आहे. 2-4 मुद्दे त्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहेत. त्यामधले 2-4 मुद्दे म्हणजे काय, सुरुवातीला आपण जर बेणं लावत असणार तर खर्च कमी येतो आणि तेच आपण रोप जर लावलं तर त्याचा खर्च वाढतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बेण्याची केळी तुमची जी क्वालिटी असेल, गुणवत्ता असेल, ती थोडीशी कमी असते इतर म्हणजे रोपांच्या केळीपेक्षा. जी रोपाची केळीचा वाधा असतो किंवा जे केळं असतं ते एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असतो. आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेस निसवणी होते केळीची, या बेण्याच्या केळीची निसवणी टप्प्याटप्प्यानं होत असते, म्हणजे 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्प्यात. आणि रोपाच्या केळीची जर पहिली निसवण होत असेल तर ती एकसारखी होते, एका क्वालिटीची होते आणि एकसारखीपणाने होत असते ती. अशा प्रकारे आपण हे 3-4 मुद्दे अभ्यासणार आहोत. आज आपण बेण्याची केळी लावणार आहोत. तर मित्रांनो, बेणं सुरुवातीला लागवड करताना काळजी काय घ्यावी आणि रोपं लागवड करताना काळजी काय. आता हे बेणं बघा, हे बेणं जर तुम्हाला पाहिलं तर बेण्याची लागवड का करतात शेतकरी, तर अतिशय कमी खर्च. आता हे बेणं जर पाहिलं तर हे जवळजवळ 10 ते 12 हजार रुपयाचं किंवा 15 हजार रुपयाचं बेणं आपल्याला कुठल्या तरी चांगल्या रोपाच्या केळीच्या खालचं हे बेणं मिळून जातं. किंवा फ्रीमध्ये आपण फक्त आणण्याचा खर्च, वाहतूकचा खर्च आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. पण हे विकत मिळत नाही, काही ठिकाणी विकलं जातं पण अतिशय कमी दरामध्ये. आणि तेच रोप जर घेतलं तुम्ही तर एक रोप आपलं जातं जवळजवळ 20, 21, 22 रुपयाला. जर तुम्हाला 2000 रोपं लावायचे असेल तर तिथं तुमचं 21 रुपये रोप असलं तर तुमचं ते जवळजवळ 40-45 हजारापर्यंत रोप जातं. तेच जर आपले सावटे म्हणजे जास्त रोपं असले 4000, 5000 तर तेच आपलं 80, 90, 1 लाखापर्यंत जातं. आणि बेणं जर त्या ठिकाणी लावलं तर ते बेणं आपल्याला फ्रीमध्ये मिळू शकतं. किंवा जो काही खर्च असेल आणण्याचा, काढण्याचा, तो 10, 15, 20 हजार रुपये खर्चामध्ये आपलं बेण्याची लागवड होऊन जाते. हा एक मेन मुद्दा. त्याच्यानंतर लागवड जर पाहिली तर ह्या बेण्याची लागवड आपण 5x5, 5x6, 5x4 आपापल्या पद्धतीनुसार आपापल्या जी काही ठिबक सिंचन अवेलेबिलिटी आहे किंवा जे प्रकारे आपलं ठिबक सिंचन प्रणाली आहे त्याप्रमाणे आपण लागवड करू शकतो. आजही तुम्ही बघू शकतात की या बेण्याची लागवड या शेतकऱ्यांनी इकडं बघू, बेण्याची लागवड इथं जर पाहिली तर 5x5 लागवड केलेली आहे. आता बेणे सगळे अथरून घेतलेले आहेत, म्हणजे जे काही मजूर असतील ते आता तुम्ही बघत असाल ते अथरून घेत आहेत. आणि असं 5x5 ट्रॅक्टरच्या सऱ्या पाडून ते अथरून घ्यायचं. आणि हे बेणं फक्त आपल्याला इथं कुदळीच्या सहाय्याने आपण खड्डा करू शकतो, आपण असं याला बुजू शकतो किंवा याच्यावर माती वगैरे टाकून सण आपण हे बेणं लागवड करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ज्यावेळेस निसवणी होते, ज्यावेळेस घडाची निसवणी होते किंवा आपली केळी 7व्या-8व्या महिन्यात निसवून सुरुवात होते किंवा निसवण्याची वेळ असते, त्यावेळेस ही रोपाची केळी जर पाहिली तर ती एकसारखी सगळ्या प्रमाणात 1 किंवा 2 टप्प्यामध्ये त्याची निसवण होत असते. आणि ही जर बेण्याची केळी जर पाहिली तर ही केळी आपली जवळजवळ 3-4 टप्प्यामध्ये सुरुवातीला 5%, 10% या प्रकारे निसवण होत असते. आणि तिसरा मुद्दा जर पाहिला आपण, तिसरा मुद्दा म्हणजे की रोपाची केळी आपली एक्सपोर्ट क्वालिटीलाच जाते. का तर तिच्यामध्ये गुणवत्ता, क्वालिटी आणि सगळं काही जे काही केळ्याची साईज असेल, वाद्याची साईज असेल, टिकवण क्षमता असेल, जास्त वेळ टिकते, म्हणून हा माल, रोपाचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा होतो. तुम्ही बघत असणार की आपल्या खेड्यातील माल इराण, कुवेत, दुबई, अमेरिका यासारख्या ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो. पण त्याच क्वालिटीचा माल जर या बेण्याच्या केळीचा पाहिला तर आपल्या लोकल मार्केटला, आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये लोकल मार्केटला तो विकला जातो. का तर त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, जी टिकवण क्षमता आहे त्या प्रतीची नसते म्हणून. किंवा जे काही शेतकरी खर्च करत असतात किंवा कमी खर्चामध्ये असेल तर ती लोकल मार्केटला आपली केळी विकली जाते. हा एक फरक आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो, या बेण्याच्या लागवडीला अतिशय कमी खर्च आहे. सुरुवातीला जर पाहिला तर बेणं आपल्याला फ्री मिळतं. आणि रोपाचा जर विचार केला तर रोप आपल्याला आजही 21-22 रुपयांनी रोप मिळतं आहे. ही जर तफावत पाहिली, हा जर फरक पाहिला तर 4000 रोपं लावायला आपल्याला जर
80,000 रुपये लागत असेल आणि बेण्याची केळी लागवण्यासाठी आपल्याला जर फ्रीमध्ये बेणं मिळत असेल किंवा जे सकर्स असतील ते मिळत असतील तर इथं आपला सुरुवातीचा तो 80-90 1 लाखापर्यंत खर्च वाचतो. आणि त्याच्यानंतर आपण जर याची चांगली काळजी घेतली, याच्या आधी आपले व्हिडिओ आहे चॅनलवर, बेण्याची केळी लागवड कशी करावी, रोपाची लागवड असेल तर कशी करावी, काळजी काय घ्यावी, अगदी सुरुवातीपासून तुमचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपलं संपूर्ण मार्गदर्शन आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, हा फरक तुम्हाला दाखवायचा होता. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर बेण्याची केळी लागवड चांगली की रोपाची लागवड. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 3-4 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. तुमचा खर्च असेल, त्याच्यानंतर केळीची गुणवत्ता असेल, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असेल, या सगळ्या गोष्टी आणि केळीला बाजारभावाचा एक मुद्दा येतो. आता ह्या केळीचं जर पाहिलं, बेण्याची केळीचं ज्यावेळेस आपली केळी हार्वेस्टिंगला येते, ज्यावेळेस काढणीला येते, त्यावेळेस बेण्याच्या केळीमध्ये आणि रोपाच्या केळीमध्ये खूप असा फरक असतो. रोपाची केळी तुमची जवळजवळ 1700-1800 रुपये प्रति क्विंटलने जर गेली तर तुमची हीच बेण्याची केळी तुमची जवळजवळ ती निम्म्याला येते, म्हणजे 700-800 1000पर्यंत हिचा भाव असतो. म्हणून ही एक फरक तुम्हाला, हा एक फरक दाखवण्याचा प्रयत्न असा की बेण्याची लागवड ही चांगली आणि रोपाची लागवड ही चांगली. तुम्ही जर बेण्याची लागवड करत असाल, तुम्हाला सुरुवातीला खर्च कमी येतो. जो काही सुरुवातीचाच 1-1.5 लाखाचा किंवा 70-80 हजाराचा खर्च आहे तो आपला वाचतो. आणि रोपाची केळी जर लावली तर तो खर्च आपला तिथं वाचत नाही. आणि त्याच्यानंतर सेट होण्यासाठी, आता हे जर आपण बेणं लावलं तर हे बेण्याला पाणी व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं, पाटपाणी दिलं सुरुवातीला, तर हे थोडं वेळ घेतं निघायला. पण एकदा बेणं कधीच मरत नाही. बेणं हे चांगल्या प्रकारे त्याची जर्मिनेशन होतं किंवा ती चांगलं उगून येतं. पण ज्यावेळेस रोप लावतो आपण त्यावेळेस रोपाला खूप अशा अडचणी येतात. थंडीमध्ये जर सापडलं रोप तर सेट होत नाही. त्याच्यासाठी विविध अशा प्रकारच्या ज्या काही प्रॅक्टिसेस, ड्रेंचिंग असेल, फवारणी असेल, पाणी व्यवस्थापन असेल, या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. आणि ते लक्ष देताना खर्च होत असतो आणि त्यामुळे थोडासा खर्च अजून आपला वाढत असतो. म्हणून हा एक फरक आहे की बेण्याची केळी लागवड करायची की रोपाची. तुम्हाला जे शक्य असेल, बेणंसुद्धा आपल्याला कमी खर्चामध्ये आपण लागवड होऊ शकते. आणि रोपाची जर लावली सुरुवातीला थोडासा खर्च आहे, पण जो माल हार्वेस्टिंगला माल येणार आपला तो क्वालिटीयुक्त असणार आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचा असणार आहे. म्हणून तुम्हाला कुठली केळी लावायची ती आपण आपल्या पद्धतीनुसार ठरवू शकतो. मित्रांनो, आजच्यापुरती एवढंच की आपण आज पाहिलं की बेण्याची केळी लागवड करायची की रोपाची लागवड करायची. मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.